मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भाग 1 मधील चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बहुपदी म्हणजे काय किंवा कुठल्या बैजिक राशीला बहुपदी म्हणायचं, बहुपदीचा घातांक म्हणजेच कोटी, degree of polynomial and types of polynomial on basis of terms and degree of terms इत्यादी विषयांचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितपणे तुम्हाला हे प्रकरण जे आहे ते अख्खं समजणार आहे. याचाच उपयोग आपल्याला इयत्ता 10वी मध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळं या प्रकरणाचा जरा व्यवस्थित अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा 10वी मध्ये पण होणार आहे. एक माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि पूर्णपणे पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण इयत्ता 9वी भाग 1 चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तिसरं प्रकरण पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी. नाऊ इंट्रोडक्शन टू बहुपदी म्हणजे बहुपदीची ओळख. पहा, इयत्ता 8वी मध्ये आपण बैजिक राशी शिकलेलो आहोत. या बैजिक राशीची काही उदाहरणं या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. पहा, दिसत आहेत तुम्हाला. पी वर्ग वजा 1/2 पी स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर मायनस 2n क्यूब मायनस √3 m raised to 5 6. Fourth example is √y plus 5 and fifth example is 1 upon y square plus 2. Now these are the algebraic expressions. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत, बैजिक राशी आहेत. आता ह्या बैजिक राशीमध्ये पहा, जर मी या ठिकाणी घातांक म्हणजे पॉवर, इथं पीचा पॉवर किती आहे 3 आहे, इथं पीचा पॉवर किती आहे 2 आहे, इथं पीचा पॉवर किती आहे 1 आहे, इथं एमचा पॉवर 2 आहे, एनचा पॉवर 3. अशा प्रकारे प्रत्येकाचे पॉवर्स आपण सांगू शकतो. आता पहा, हे पहिले 3 उदाहरणं 1, 2 and 3 यामध्ये जो पॉवर दिलेला आहे या ठिकाणी तुमचा पॉवर्स आर होल नंबर्स म्हणजे पूर्णांक संख्या आहेत. पाया याचे घातांक आहेत. यात पहिल्या 3 उदाहरणामध्ये प्रत्येक चलाचे घातांक हे काय आहेत, पूर्ण संख्या आहेत. आणि ह्या चौथ्यामध्ये आणि 5व्यामध्ये पहा, आता हे √y म्हणजे हे कसं लिहिणार, y raised to 1/2 प्लस 5 असं पण लिहू शकतो. म्हणजे yचा पॉवर इथं काय आहे, अपूर्णांक आहे 1/2. ओके, इथं yचा पॉवर y raised to -2 प्लस 2 असं होईल. म्हणजे हा खाली आहे त्याच्यामुळे वर गेला की तो पॉवर काय होतो, निगेटिव्ह होतो. म्हणजे पॉवर हा काय या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी काय अपूर्णांक आहे. म्हणजे पॉवर इज नॉट होल नंबर, सो दॅट दीज एक्सप्रेशन्स आर नॉट पॉलिनॉमियल्स. दीज एक्सप्रेशन्स ऑल आर दी पॉलिनॉमियल्स. लक्षात ठेवा, पॉलिनॉमियल्स कुणाला म्हणायचं, जर त्याच्यामधल्या व्हेरिएबलचा पॉवर जो आहे तो होल नंबर असेल तर दीज ऑल आर पॉलिनॉमियल्स. जर पॉवर होल नंबर नसेल म्हणजे तो अपूर्णांक असेल, फ्रॅक्शन असेल किंवा निगेटिव्ह असेल म्हणजे वजा असेल तर त्याला आपण काय म्हणत नाही, पॉलिनॉमियल्स म्हणत नाही. म्हणजे थोडक्यात काय की पॉलिनॉमियलची व्याख्या आपल्याला काय करता येईल, इन अ गिव्हन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, इन अ given algebraic expression power of variable is a whole number, is a positive integer म्हणजेच होल नंबर इंटिजर, और 0 म्हणजे 0 असेल तरी सुद्धा चालेल. पॉझिटिव्ह इंटिजर आणि 0 म्हणजे सगळे होल नंबर्स असतील, देन दॅट एक्सप्रेशन इज कॉल्ड
पॉलिनॉमियल. म्हणजे एखाद्या बैजिक राशीमध्ये प्रत्येक जे चल आहे या चलाचा घातांक हा जर पूर्ण वर्ग संख्या असेल किंवा 0 असेल, 0 1 2 3 असेल, तर त्या बैजिक राशीला आपण काय म्हणतो, बहुपदी असं म्हणतो. त्या बैजिक राशीला आपण म्हणतो बहुपदी. म्हणजे थोडक्यात काय की 2x² + 3x + 2. पहा इथं पॉवर सगळे काय, इथं 2 आहे, 1 आहे, इथं 0 आहे. पहा ओन्ली 6. आता मी समजा एक नंबर लिहिला 17. ही बहुपदी आहे का नाही, आहे. कारण आपण असं लिहितो 17 × 1. म्हणजेच या ठिकाणी जे चल समजा x आहे, तर x चा पॉवर किती असतो, इथं 0 असतो, म्हणून त्याची किंमत 1 येते. म्हणजेच फक्त संख्या जरी लिहिली, दॅट नंबर इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल. हे आपण इयत्ता 8वी मध्ये थोडंसं शिकलेलो आहे, त्यामुळे जरा फास्ट घेतलंय मी. लक्षात आलं आपल्याला. म्हणजे पॉलिनॉमियल आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. जर त्यामधला घातांक जर पॉझिटिव्ह इंटिजर असेल किंवा 0 असेल तर ती पॉलिनॉमियल आहे म्हणायचं, बहुपदी आहे म्हणायचं. जर घातांक काय असेल, 0 किंवा धनसंख्या असेल तर ती बहुपदी असते, अन्यथा ती बहुपदी नसते. आता पुढचा जो भाग आहे आपला, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, म्हणजे बहुपदीची कोटी. मराठीमधल्या मुलांसाठी बहुपदीची कोटी. 1 मार्काला याच्यावर निश्चित गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येतं. बहुपदीची कोटी. आता कोटी किंवा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय, इन केस ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, म्हणजे एखाद्या बहुपदीमध्ये एकच चल असेल तर हायेस्ट पॉवर म्हणजे घातांक, त्याचा जो हायेस्ट घातांक असेल ऑफ दॅट व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या बहुपदीमध्ये जे चल असेल या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजेच त्या बहुपदीची काय असते, कोटी असते. लक्षात ठेवा. आता ही कोटी कशी ओळखायची, तर साधारणपणे एखादं उदाहरण मी या ठिकाणी एक घेतो की असं गणित येतं, खालील बहुपदीची कोटी लिहा. समजा बहुपदी मी या ठिकाणी लिहिली 2x⁷ अधिक 2x अधिक 3. आता पहा यामध्ये x चा घातांक 7 आहे, इथे x चा घातांक काय 1 आहे, इथे x चा घातांक x नाही, म्हणजे x चा घातांक 0 आहे. म्हणजे सगळ्यात मोठा घातांक काय आहे, 7 आहे. पॉवर इज द लार्जेस्ट पॉवर इज 7. म्हणजेच या बहुपदीची डिग्री इज 7. म्हणजे ह्या बहुपदीची डिग्री काय आहे, 7 आहे. मराठीवाल्यांनी काय लिहायचं, कोटी काय आहे, 7 आहे, 7 आहे, डिग्री इज 7. नाउ टेक अनदर एक्झाम्पल such that 3y + 2. नाउ दिस इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल. आता याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे ते चल आहे, ते y आहे. मग वायची इथं काहीच नाही याचा अर्थ काय असतो, 1 असतो. म्हणजे या ठिकाणी तुमची डिग्री किती येईल, या ठिकाणी डिग्री 1. म्हणजेच कोटी किती येईल, कोटी 1 येईल. पहा हे मराठीवाल्यांसाठी, हे सेमीवाल्यांसाठी. आणखी एखादं उदाहरण जर या ठिकाणी मी घेतलं, समजा 6 घेतला, तर तुम्ही म्हणता याच्यामध्ये व्हेरिएबलच नाहीये, मग याची डिग्री किती असेल, डिग्री इज 0. म्हणजे याची कोटी किती असेल, 0 असेल. परीक्षेमध्ये असं एक्झाम्पल येतं, फाइंड द डिग्री ऑफ फॉलोविंग पॉलिनॉमियल. फक्त एवढं लिहिलं की आपल्याला काय म्हणतो, 1 मार्क मिळतो. आता हे कुणाच्या संदर्भात झालं, इफ देर इज ओनली 1 व्हेरिएबल. मग समजा मोर दॅन वन व्हेरिएबल असेल, मोर दॅन वन व्हेरिएबल म्हणजे एकापेक्षा जास्त, एखाद्या बहुपदीमध्ये एकापेक्षा जास्त चल असतील, तर अशा वेळेस त्याची डिग्री आपण कशी शोधायची. एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो पहा, 3m² n⁻⁶ + 7m² n⁵ -mn. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द डिग्री ऑफ धिस पॉलिनॉमियल. म्हणजे या बहुपदीची मला कोटी काढायची. तर पहा या ठिकाणी हे एक टर्म आहे, म्हणजे एक पद आहे, हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. मग असे जर पद असतील तर पहा इथं बघा, n ची 6, m ची 2, 6 + 2 8, इथं 2 + 5 7, इथं 1 + 1 2. म्हणजे जास्तीत जास्त किती आले, 8 आलं. म्हणजे याची डिग्री किती येईल, डिग्री इज 8. म्हणजे कोटी याची काय आली, कोटी आली याची 8. लक्षात येते सगळ्यांच्या.
आणखी समजा मी या ठिकाणी 2xy प्लस 3x²y एक पॉलिनॉमियल या ठिकाणी घेतलं. आता ह्या पॉलिनॉमियलमध्ये पहा, इथं एक्सचा घातांक 1 वायचा घातांक 1 म्हणजे एक्सचा पॉवर n वायचा पॉवर 1 1 + 1 2 होतं इथं, बरोबर. इथं 3x²y. आता 2 + 1 इथं किती होईल 3, म्हणजे मोठं काय आहे 2 पेक्षा 3 मोठं आहे, म्हणजे डिग्री काय येईल त्या ठिकाणी डिग्री इज 3, म्हणजे कोटी या ठिकाणी किती आली तुमची 3 आली. अशा प्रकारे आपण ज्यावेळेस 1 व्हेरिएबल असतो त्यावेळेस जरा सोपं असतं पहा. पण इफ देर इज अ मोर दॅन 1 व्हेरिएबल म्हणजे एकापेक्षा जास्त चल एखाद्या पॉलिनॉमियल्समध्ये असतील किंवा बहुपदीमध्ये असतील तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पदाच्या सगळ्या व्हेरिएबलच्या पॉवरशी काय करावं लागते, ॲडिशन करावं लागते, बेरीज करावं लागते. आणि त्यावरून मग आपण काय काढू शकतो, त्या ठिकाणी त्याची डिग्री काढू शकतो. पुढचा जो भाग आहे आपला, आता टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. पहा जरा पटपट घ्या कारण हे 8वीला थोडंसं झालेलं आहे. आता टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल जसं आपले त्रिकोणाचे कोणावरून आणि बाजूवरून प्रकार पडतात त्याचप्रमाणे याचे सुद्धा ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे एखाद्या बहुपदीमध्ये हाऊ मेनी टर्म्स आर देअर इन द पॉलिनॉमियल. अकॉर्डिंग टू दिस देअर आर 3 टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, दॅट इज मोनोमियल. मोनोमियल्स म्हणजे काय, मोनो म्हणजे एक, मोनो म्हणजे काय एक, म्हणजे ज्या वेळेस एखाद्या बहुपदीमध्ये एकच पद असतं. इफ देर इज ओनली 1 टर्म इन अ पॉलिनॉमियल देन दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ मोनोमियल. मोनोमियल आता सपोज 2x ही एक मोनोमियल आहे, 3y²z ही सुद्धा काय मोनोमियल आहे, 4x² दिस इज ऑल्सो अ मोनोमियल. लक्षात आलं, मोनोमियल म्हणजे काय, एकच पद जर असेल तर त्याला काय करायचं, त्याला म्हणायचं मोनो. समजा 10 लिहिलं, 10 इज ऑल्सो अ मोनोमियल. सेकंड बायनॉमियल. बाय म्हणजे किती 2. बायनॉमियल मीन्स इफ देर इज 2 टर्म्स इन पॉलिनॉमियल देन दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ बायनॉमियल. ज्या वेळेस एखाद्या बहुपदीमध्ये 2 पदं असतात त्यावेळेस तिला आपण काय म्हणतो, बायनॉमियल्स. फॉर एक्झाम्पल x² + 2 दिस इज अ बायनॉमियल, y⁴ + 5 दिस इज ऑल्सो अ बायनॉमियल. ओके, a² दिस +2 दिस इज ऑल्सो अ बायनॉमियल. 2 पद आहेत पण 2 टर्म्स आहेत, देर आर 2 टर्म्स देन दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ बायनॉमियल. Now third type is a trinomial. ट्रायनॉमियल तुमच्या लक्षात आलं, ट्राय म्हणजे 3, म्हणजे ज्या बहुपदीमध्ये 3 पदं असतील. इफ देअर आर 3 टर्म्स इन अ पॉलिनॉमियल दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियल कसे लिहू शकतो, x² + 2x + 3 म्हणजे 3 पद आले, x² + 2x + 4 ही 1 2 3 पद आले, म्हणजे 3 पद 1 2 3 टर्म्स आल्या की ट्रायनॉमियल, 2 टर्म्स आल्या की बायनॉमियल, 1 टर्म्स आल्या की मोनोमियल. लक्षात राहील तुमच्या, मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. हे कशाच्यावर, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ टर्म्स. दुसरा एक प्रकार टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स आपण पाहायचे आहेत, बेस्ड ऑन द डिग्री ऑफ, म्हणजे कोटीवरून प्रकार. बहुपदीचे कोटीवरून पडणारे प्रकार आपण या ठिकाणी पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे कारण हे आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये अख्खं आपल्याला लागणार आहे. त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे रेषीय बहुपदी, मराठीमधून त्याला आपण म्हणणार रेषीय बहुपदी. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, इफ द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, if a degree of polynomial is 1, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1, म्हणजे बहुपदीची कोटी जर 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर. म्हणजे थोडक्यात 8x + 1. आता पहा याची डिग्री किती आहे, 1. डिग्री 1 असेल तर दॅट पॉलिनॉमियल इज अ लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री 1 असेल तर दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ लिनियर. आणखी एखादं उदाहरण ax + b. पहा याची पण डिग्री काय 1 आहे, म्हणून ही सुद्धा काय लिनियर पॉलिनॉमियल. आता पहा इथं ही बायनॉमियल आहे, बट दिस इज अ लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे पॉलिनॉमियल
मोनोमियल पण असू शकतो, बायनॉमियल पण असू शकतो, पण लिनियर असू शकेल का नाही सांगता येणार नाही. लक्षात ठेवा, लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय की डिग्री जर 1 असेल तर दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ लिनियर पॉलिनॉमियल. सेकंड इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल याला आपण वर्गीय बहुपदी म्हणतो. काय म्हणतो? वर्गीय बहुपदी. तर वर्ग किंवा क्वाड्रॅट म्हणजे वर्ग म्हणजे काय? 2. इफ डिग्री इज 2, डिग्री 2 असेल, कुठल्याही पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल तर दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. एखादं उदाहरण जर पाहायचं असेल, 2y² + 3y + 1, दिस इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लक्षात राहील. म्हणजे डिग्री किती पाहिजे? 2. कोटी किती पाहिजे? 2. कोटी 2 असेल, डिग्री 2 असेल की दॅट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि थर्ड टाइप ऑफ पॉलिनॉमियल इज क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? डिग्री किती पाहिजे या ठिकाणी? डिग्री 3. इफ द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 3 देन दिस इज कॉल्ड ॲज अ क्युबिक पॉलिनॉमियल. समजा एखादं उदाहरण जर घ्यायचं असेल तर 3x³ दिस इज अ क्युबिक पॉलिनॉमियल. किंवा असं 3y³ + 2y + 3 दिस इज ऑल्सो अ क्युबिक पॉलिनॉमियल. लक्षात राहील. बेस्ड ऑन डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीच्या कोटीवरून बहुपदीचे 3 प्रकार पडतात. एक रेषीय बहुपदी, दुसरा वर्गीय बहुपदी, बरोबर, आणि तिसरा घन बहुपदी. हिला काय म्हणतो आपण? घन बहुपदी. किंवा इंग्लिशमध्ये सेमीवाल्यांसाठी इफ डिग्री इज 1 दॅट पॉलिनॉमियल इज अ लिनियर पॉलिनॉमियल. इफ डिग्री इज 2 दॅट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इफ डिग्री इज 3 दॅट इज अ क्युबिक पॉलिनॉमियल. आता आपण जे शिकलो त्याच्यावरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे? सोडवायचा. त्यातलं अतिशय सोपे गणित आहेत. पहा पटकन 5 मिनिटात आपलं पहिले 2-4 प्रश्न काय होणार आहेत? सोडून होणार आहेत. आणि मग पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टेट वेदर द फॉलोइंग एक्सप्रेशन्स आर. क्वेश्चन नंबर 1, प्रॅक्टिस सेट 3.1. स्टेट वेदर द फॉलोइंग एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स ऑर नॉट. म्हणजे खाली दिलेल्या ज्या बैजिक राशी आहेत त्या बहुपदी आहेत किंवा नाहीत हे आपल्याला काय करायचंय? ओळखायचं. आता पहा ह्या बहुपदीमध्ये दिस इज पॉलिनॉमियल ऑर नॉट. y + 1/y. आता 1/y असल्यामुळे ही y + y⁻⁻1 अशी लिहावं लागेल आपल्याला. ओके. आणि -1 जर असेल तर आपल्याला माहिती चलाचा घातांक जर पॉझिटिव्ह इंटिजर असेल किंवा 0 असेल तरच तिला आपण काय म्हणतो? पॉलिनॉमियल. मग दिस इज अ नॉट पॉलिनॉमियल. म्हणजे बहुपदी नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. का? बिकॉज पॉवर इज अ निगेटिव्ह. जस्टिफाय म्हणलंय त्याचं उत्तर काय? बिकॉज पॉवर ऑफ y इज अ निगेटिव्ह, सो इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. नाउ सेकंड एक्झाम्पल 2 - √5x. आता √5 पहा 2 - 5 आणि √x मीन्स x⁻². दिस इज ऑल्सो अ नॉट पॉलिनॉमियल. म्हणजे बहुपदी नाही. वाय? बिकॉज दिस इज अ फ्रॅक्शन. पॉवर इज अ फ्रॅक्शन. म्हणजे पॉवर फ्रॅक्शन असेल तरी सुद्धा बहुपदी नसते, किंवा पॉवर हा अपूर्णांक असेल तरी सुद्धा बहुपदी नसते, पॉवर निगेटिव्ह असेल तरी बहुपदी नसते. आता इथं बघा, इथं थर्ड एक्झाम्पल 2m² 7m, पॉवर इज 2, पॉवर इज 1, पॉवर इज 0, म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर इन्क्लुडिंग 0. ओके. मीन्स यस, इथं ही काय आहे? बहुपदी आहे किंवा ती पॉलिनॉमियल आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे पहिला प्रश्न तुम्ही काय करू शकता? सोडवू शकता. आता यामधला प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी पाहूयात. प्रश्न आपला पहिला झालाय, त्याच ठिकाणी आता प्रश्न दुसरा जो आहे हा प्रश्न दुसरा या ठिकाणी मी लिहिलाय. राईट द कोइफिशियंट्स ऑफ m³. पहा आता कोइफिशियंट्स म्हणजे सहगुणक.
याला आपण काय म्हणतो, सहगुणक. आता सहगुणक थोडंसं सांगायचं राहिलंय माझ्या. सपोज एक एक्झाम्पल घेऊ पहा, 3x² मायनस 5x प्लस 2. दिस इज अ पॉलिनॉमियल. ओके, दिस इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, ऑल्सो इट इज अ क्युबिक पॉलिनॉमियल. ओके, आता पहा या ठिकाणी व्हेरिएबल इज x². व्हॉट इज द कोइफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल x²? x²चा व्हेरिएबल किती आहे, 3. इथं कोइफिशियंट ऑफ x इज -5 आणि 2 इज अ कॉन्स्टंट टर्म. इट इज अ कोइफिशियंट ऑफ x⁻0. ओके, कोइफिशियंट्स म्हणजे काय, चलाबरोबर जी संख्या येते दॅट नंबर इज कॉल्ड ॲज अ कोइफिशियंट्स ऑफ अ पॉलिनॉमियल. आता नाव m क्यूब आहे. पण आता इथं फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलं m क्यूबला इथं काहीच लिहिलेलं नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे कोइफिशियंट किती येईल इथं, कोइफिशियंट इज 1. म्हणजे इथं या ठिकाणी सहगुणक 1 आहे. नाव इथं m क्यूबचा, आता इथं काय प्रश्न असा आहे, फक्त m क्यूबचे सहगुणक लिहायचे आहेत आपल्याला, बाकीच्यांचे लिहायचे नाहीत. m क्यूबच्या सह -3/2 प्लस m मायनस √3m क्यूब. आता पहा √3 m क्यूबचा कोइफिशियंट हा एवढा आहे. म्हणजे इथे काय येईल, कोइफिशियंट इज -√3. म्हणजे सहगुणक काय आहे, -√3. हा याचा काय आहे, सहगुणक आहे. हा होता क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 3. सोपे प्रश्न आहेत पहा. राईट द पॉलिनॉमियल इन x युजिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन. म्हणजे x हे चल वापरून खालील दिलेल्या माहितीवरून बहुपदी लिहा. प्रश्न 3. x हे चल वापरून खाली दिलेल्या माहितीवरून बहुपदी लिहा. आता पहा इथं पण मोनोमियल विथ डिग्री 7. मोनोमियल म्हणजे एकच पद लिहायचं आहे आपल्याला. दिस टाईप ऑफ क्वेश्चन इज ओपन एंडेड क्वेश्चन. प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर या ठिकाणी वेगळं असू शकतं आणि ते बरोबरही असू शकतं. मोनोमियल लिहायची म्हणजे ओनली 1 टर्म आली पाहिजे आणि डिग्री किती आली पाहिजे, 7. म्हणजे मी असं लिहिलं 8x⁻7. दिस इज अ मोनोमियल ऑफ डिग्री 7. एखादा असा लिहीन -2y⁻7 असं लिहिल. एखाद्याला असं वाटलं 2p⁻7. all these are correct answers. Means this type of question is called as a open-ended question. Okay, monomial with degree 7 ही लिहिली आपण. नंतर ट्रायमियल विथ डिग्री 8. ट्रायनॉमियल म्हणजे पहा इथं एकपदी लिहायची होती तुम्हाला. मोनोमियल म्हणजे एकपदी, ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी विथ डिग्री 8. आता 3 पद आले पाहिजेत आणि डिग्री किती आली पाहिजे, 8 आली पाहिजे. आता पहा 3x⁻8 प्लस 2x² प्लस 3. दिस इज ऑल्सो ओपन एंडेड क्वेश्चन. पहा आता याची डिग्री किती, 8 आणि ह्याचा प्रकार जर येतात तर दिस इज ट्रायनॉमियल. आणखी एखादं उदाहरण इथं 2y² प्लस 3y⁻8 प्लस 7 - 2. सॉरी ही -2 नाही येणार, ट्रायनॉमियल 3च पदं पाहिजे आपल्याला. पदं किती पाहिजे आपल्याला, 3 पाहिजे. म्हणजे 2y² प्लस 3y⁻8 प्लस 7. दिस इज अ ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. नेक्स्ट इज बायनॉमियल विथ डिग्री 3. म्हणजे बायनॉमियल म्हणजे आता काय पाहिजे, द्विपदी लिहायची आपल्याला, म्हणजे 2च पदं पाहिजे. पहा मोनोमियल म्हणजे एकपदी, बायनॉमियल म्हणजे द्विपदी आणि ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी. आता बायनॉमियल लिहायची 2x³ प्लस 2, 2p³ प्लस किंवा -5. हा सुद्धा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. काहीही उत्तर लिहिलं, फक्त काय पाहिजे, डिग्री किती पाहिजे, तर 3 पाहिजे. आणि बायनॉमियल किती पाहिजे, 2 टर्म्स पाहिजे. टर्म्स 2 पाहिजे, डिग्री 3 पाहिजे. येते लक्षात. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 3 सुद्धा तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता. नाव क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन एक्झाममध्ये 1 मार्काला डेफिनेट तुम्हाला येणार आहे. दिस क्वेश्चन इज कमिंग फॉर 1 मार्क इन युअर examination. Write the degree of polynomial. Write the degree of polynomial √5. आता √5 हा फक्त संख्या आहे. हिच्यामध्ये x आहे का, नाही. पण x जरी असला तर मी असं लिहू शकतो √5 × x⁻0. म्हणजेच या ठिकाणी डिग्री किती येईल तुमची, डिग्री 1.
फक्त संख्या असेल तर लक्षात ठेवायचं डिग्री काय असते तुमची, सॉरी डिग्री काय असते, 0 असते. इथं काय असते, डिग्री 0 असते. इथं डिग्री किती येईल तुमची, डिग्री म्हणजेच कोटी ज्याला म्हणतो, कोटी. कोटी किती येईल या ठिकाणी, 10. पहा m⁻10 आहे. इथं पहा, आता इथं पहा, पहिल्या दोन्ही उदाहरणामध्ये व्हेरिएबल 1 होता, इथं व्हेरिएबल 2 आहेत, 2 3 आहेत, जास्त आहेत. इथं x चा 1 आहे, y चा 1 आहे, z चा 1 आहे. इथं x चा 1 आहे, y चा 1 आहे, इथं z चा 1 आहे. 1 + 1 इथं 2 येईल, 1 + 2 + 3 म्हणजे इथं 3 जास्त येते, जास्त मॅक्झिमम पॉवर आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची डिग्री किती येईल, डिग्री 3 म्हणजेच कोटी किती येईल या ठिकाणी, कोटी येईल तुमची इथं 3. ओके. नाव इथं पहा, आता इथं 7 + 3 किती येईल, इथं 10. 2 + इथं 1 किती येईल, 3. इथं 1 + 1 2 म्हणजे 2 3 10. आता 10 मोठा आहे म्हणजे डिग्री किती येईल या ठिकाणी, डिग्री इज 10. ओके, म्हणजेच कोटी या ठिकाणी किती आली तुमची, 10 आली. लक्षात राहील, हे गणित परीक्षेमध्ये तुम्हाला येणार म्हणजे येणार आहे, हे लक्षात ठेवा. राईट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे खालील बहुपदींची कोटी लिहा. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता. नाऊ लास्ट क्वेश्चन. व्हिडिओ फार मोठा होत चाललाय, त्यामुळे आता शेवटचा एक 5वा प्रश्न या ठिकाणी मी घेतो. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज अ लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक. म्हणजे पहा, रेषीय, वर्ग बहुपदी आणि त्रिपदी असे लिहा. आता इथं पहा, इथं तुम्हाला प्रॉब्लेम कोटीचा अजिबात नाही, डिग्रीचा अजिबात नाही. टर्म्स किती येतात, लिनियर डिग्री. आता पहा इथं टर्म्सचा काहीच विषय नाही. टर्म्स म्हणजे मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल हे टर्म्स म्हणून ठरवतं. आणि डिग्रीवरून काय ठरवतं, लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक. पहा इथं हायेस्ट पॉवर इज 2. 2 म्हणजे आपण त्याला वर्गीय बहुपदी म्हणजेच काय म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक म्हणजे 2 पॉवर आहे. इथं पहा एकच आहे म्हणजे ही लिनियर आहे. इथं पहा किती आहे, 1 आहे म्हणजे ही सुद्धा काय आहे, लिनियर आहे. इथं किती आहे, 3 आहे म्हणजे ही काय आहे, क्युबिक आहे. येते लक्षात. कशावरून ठरवतो आपण, डिग्रीवरून. डिग्री जर 1 असेल तर लिनियर, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक आणि डिग्री 3 असेल तर क्युबिक. म्हणजे थोडक्यात काय, कोटी जर 1 असेल तर रेषीय बहुपदी, कोटी जर 2 असेल तर वर्ग बहुपदी. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, वर्ग बहुपदी. हिला म्हणणार मी रेषीय बहुपदी. हिला परत काय म्हणणार इथं, रेषीय बहुपदी. आणि हिला काय म्हणतो आपण, ही काय म्हणतात, त्रिपदी नाही, घन बहुपदी. हिला काय म्हणणार आपण, घन बहुपदी. ही मोनोमियलच आहे पण ही काय आहे, घातांक 3 असल्यामुळं हिला म्हणणार आपण घनवदी. सॉरी, जरा मला थोडासा त्रास होतोय. तर या ठिकाणी हा व्हिडिओ मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना संपवतोय. निश्चितपणे तुमच्या लक्षात आलं असेल. जर हे आवडलं तर प्रॅक्टिस सेट सराव संच 3.1 मधले पहिले 5 प्रश्न तुमच्या वहीमध्ये काय करा, सोडवून पहा. जर एखादं गणित समजलं नाही तर परत मी सोडवलेले गणितं पहा आणि त्यावरून तुम्हाला ते गणितं काय होतील, सुटतील. तर या ठिकाणी हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.